जो सगळ्या भागामध्ये गडचिरोलीच्या गेलेलो आहे। बातमी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या संबंधी। अमरावती कारागृहातले डॉक्टर प्रमोद रोझतकर यांनीही कैदी नाना गायकवाड यांच्या वकिलांच्या आरोपांना पुष्टी दिली आहे। कालच कैदी नाना गायकवाड यांच्या वकिलांनी आयपीएस सुपेकर केस सेटल करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप त्यांनी केला होता। शिवाय नाना गायकवाड यांना पुरेसा त्रास दिला नाही म्हणून सुपेकर यांनी 7 कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचाही आरोप आहे। या 7 निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर प्रमोद रोझतकर हे एक होते आणि त्यांची विभागीय चौकशी सध्या सुरू आहे। डॉक्टर प्रमोद रोझतकर काय म्हणाले आपण पाहूयात ग्राफिक्सद्वारे। कैदी नाना गायकवाड हे 74 वर्षांचे, त्यांना हृदयरोग मधुमेह आहे। नाना गायकवाडांचं वजन 100 किलो, गुडघे प्रत्यारोपण आणि स्पाइन सर्जरीही झाली। मदतनीसाशिवाय गायकवाडांना उठता बसता येत नाही। गायकवाड रुग्ण असल्याचा परिस्थितीजन्य अहवाल दिल्यानं सुपेकरांनी निलंबित केलं। तुरुंगातील संशयास्पद घडामोडींवर माझं लक्ष आहे असा संशय माझ्यावर घेतला। नाना गायकवाड यांना जाणून-बुजून त्रास दिला जात होता। थंडीच्या दिवसातही नाना आणि गणेश गायकवाड यांना एकच सतरंजी दिली जात होती। गायकवाड पितापुत्रांना त्रास न देणाऱ्या 7 जणांना निलंबित केल्याचाही रोझतकरांनी आरोप केला आहे। तिथे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना कसा मिळाला याची आता चौकशी होणार आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली। निलेश चव्हाणवर याआधीच गुन्हे दाखल असतानाही शस्त्र परवाना कसा मिळाला याची चौकशी या समितीमार्फत करण्यात येणार आहे। पुणे पोलिसांनी निलेशला शस्त्र परवाना नाकारल्यानंतर मंत्रालयातून त्याला शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली याची चौकशी होणार आहे। दरम्यान